नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत. आज आपण स्फिग्नोमॅनोमीटर म्हणजेच रक्तदाब मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र आणि त्याचे भाग हे समजून सांगणार आहोत. रक्तस्तर मोजताना कप हाताच्या वरच्या भागावर बांधतात, हवा भरतात आणि स्टेथोस्कोपने मॅक्सिलर आर्टरी चे साऊंड ऐकले जातात. पहिले साऊंड म्हणजे सिस्टोलिक प्रेशर आणि साऊंड बंद होतो तिथे डायस्टोलिक प्रेशर असतो. इन्फ्लेटेबल कप कापडी पट्टी असते, आतमध्ये रबर ब्लेडर असतो, हाताभोवती बांधून रक्तप्रवाह थांबवतो. वॉल्व हवा हळूहळू सोडण्यासाठी वापरतात. योग्य गतीने प्रवाह सोडला नाही तर रीडिंग चुकीचं येते. रबर नळी कप, पंप आणि गेज सोडण्यासाठी वापरतात. मॅनोमीटर गेज हा गेज रक्तदाब दाखवतो. हे दोन प्रकारचे असतात, पारा प्रकार आणि एनोराइड्स प्रकार. कॅलिब्रेशन स्क्रू गेज योग्य प्रमाणात मोजत आहे की नाही हे तपासण्यासाठी कॅलिब्रेशन स्क्रू वापरतात. फ्रंट लॉक, ग्लास ट्यूब, स्केल, मशीन बॉक्स आणि याला एक्सचेंज बटन. या प्रकारे स्फिग्नोमॅनोमीटरचा वापर करून आपल्याला रक्तदाबाचे ॲक्युरेट मापन करता येते.